अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. अहेरी येथील क्रांतिकारी शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभाग PWD तसेच इतर शासकीय विभागांच्या निविदा प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक कंत्राटदारांना डावलून बाहेरील कंत्राटदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप संघटनेने यावेळी केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अहेरी उपविभागातील अनेक विकास कामांच्या निविदा गडचिरोली PWD डिव्हिजन क्रमांक 2 मार्फत काढल्या जात आहेत. त्यामुळे अहेरी, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील स्थानिक कंत्राटदारांना कामे मिळण्यात अडथळे येत असून हे अधिकार क्षेत्राचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिनांक 25 मार्च 2026 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग 2 यांच्याकडून काढण्यात आलेल्या निविदा क्रमांक 72 व 73 तात्काळ रद्द करून त्या संबंधित स्थानिक विभागामार्फत पुन्हा काढाव्यात अशी मागणी करण्यात आली. सध्याच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत काही विभागांमध्ये ऑफलाईन पद्धतीने कामे देण्याचे प्रकार होत असल्याचेही नमूद करण्यात आले. पत्रकार परिषदेत संघटनेने स्पष्ट केले की PWD आल्लापल्ली येथील कामे गडचिरोली विभागाकडून मंजूर टेंडरद्वारे करण्यात येत असून तसेच सोसायटीला मिळणाऱ्या कामामध्ये 33% मर्यादा ठेवावी. अहेरी नगरपंचायत हद्दीत 100% कामे ऑफलाईन पद्धतीने द्यावीत. कामे देत असताना ठराविक कंत्राटदारांना कामे न देता इतर कंत्राटदारांनाही कामे देण्यात यावीत व ऑनलाईन पद्धतीला विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासोबतच वन विभाग, सिंचन व ग्रामीण विभागातील सर्व कामे ऑफलाईन पद्धतीने स्थानिक कंत्राटदारांना देण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली. वन विभाग आल्लापल्ली, सिरोंचा, भामरागड आदी ठिकाणातील 33 व 34 चे कामे ऑफलाईन पद्धतीने असून रेशोनुसार कामाचे प्रसिद्धी द्यायला पाहिजे होते. तसेच इतर मोठे कामे सोसायटीला देत असून ऑनलाईन देताना खुले टेंडर टाळण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. PWD आल्लापल्ली कार्यालयाने स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य द्यावे तसेच आदिवासी विभाग चंद्रपूर येथील कामे ऑफलाईन पद्धतीने देऊन 9 ते 10 लाख रुपयांखालील कामे स्थानिकांना द्यावीत अशी मागणी संघटनेने केली आहे. सर्व विभागांनी स्थानिक कंत्राटदारांना संधी देऊन बाहेरील कंत्राटदारांना प्राधान्य देणे थांबवावे असा इशाराही देण्यात आला. नक्षल प्रभावित काळात आम्ही जीवाची पर्वा न करता कामे केली, मात्र आज परिस्थिती सुधारली असताना स्थानिक कंत्राटदारांना डावलले जात आहे. हा अन्याय असून प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी भावना कंत्राटदारांनी व्यक्त केली. संघटनेने मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास न्यायालयीन मार्ग अवलंबण्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेला सत्यनारायण गद्देवार, लक्ष्मण गद्देवार, बादल शहा, प्रशांत पत्तीवार, आकाश बोम्मनवार, कैसर खान, सुमित मुळावार, संजय कुमार आझाद, फैजान खान, तिरुपती पालेवार, तन्वीर सय्यद, हुसेन कन्स्ट्रक्शन, अजय नागुलवार यांच्यासह अनेक कंत्राटदार उपस्थित होते.